हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण हा थोडा हिस्ट्री बेस्ड ब्लॉग आहे. सो माझे काही फ्रेंड्स आहेत, त्यांना मी भेटणार आहे आज शनिवार वाड्याला. तिथला इतिहास आपण समजून घेणार आहोत आणि खूप धमालही तिथे येणार आहे. त्यामुळे या ब्लॉगमध्ये शनिवार वाड्याचा इतिहास आणि काही मॅनेजमेंटच्या काही ॲक्टिव्हिटीज ते लोक घेतील हे सगळं आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो विदाउट फर्दर ड्यू लेट्स गेट स्टार्टेड. आता मी तुम्हाला डायरेक्टली भेटणार आहे शनिवार वाड्याच्या गेटला. ती एंट्री फीस किती आहे, सध्याची तिथली स्थिती काय हे पण आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही ब्लॉग हा पुढे पाहत आहे. चला आपण पोहोचत आलो शनिवार वाड्याला. समोरच्या गेटला उतरणार आहोत. चला, रिक्षाने वेळेवरती सोडलेलं आहे. सकाळचे 8:30 वाजता आहेत आणि आत्ता मी पुढे भेटणार आहे आमच्या टीमला आणि त्याच्यानंतर ब्रेकफास्टचा प्लॅन आहे आणि त्याच्यानंतर हिस्टॉरिक व्हिजिट. सो स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग. तिकीट मी सगळ्यांना टोकन देईल. टोकन दिल्यानंतर एंट्री होईल आणि त्यानंतर पुढचे 2 तास आपल्याला आजचे जे आपले इतिहास अभ्यासक आहेत मार्गदर्शक अनुराग वैद्य सर, तर ते पूर्ण मार्गदर्शन करतील पुढचे 2 तास. सगळ्यांनी जोरदार टाळ्यासोबत त्यांचं स्वागत करायचं. सरांनी 4 बुक्स लिहिलेले आहेत. सर फोटोग्राफर आहेत, सर बरेच कामं करतात. तर घ्यायचं पण ट्राय करा तुम्ही. सगळ्यांना बॅच मिळेल श्रीरामचं, त्यासाठी ती आयडेंटिटी असेल आपल्या सगळ्यांची, कारण आपल्या ग्रुपचं वेगळं बुकिंग. धन्यवाद सर. चला या इकडे 2 बरोबर, बऱ्यापैकी तुम्ही अशा क्लोज आहात. तर असं 10 जानेवारी 1730ला काम सुरू झालं वाड्याचं. 22 जानेवारी 1732ला पूर्ण झालं. शनिवारी पूर्ण झालं. रथसप्तमीच्या दिवशी म्हणून शनिवार वाडा. सो हा एक बेसिक क्वेश्चन असतो. मग वाटतं की एक जस्ट ट्रिव्हिया मग आणि याच्यावरून पेटेचं नाव पडलं. बरोबर, सगळ्या लोकांना एंट्री इकडनं असायची. तर हा मेन एंट्रीचा दरवाजा आहे, गणेश दरवाजा. तो गणेश दरवाज्यातच सामान्य लोकांची आणि सगळ्या लोकांची एंट्री इथून असायची. त्यामुळे हा दरवाजा कायम उघडा असायचा. हा दरवाजा उघडा असायचा. इथं फळ असायचे, फळांमधूनच गोष्टी घेतल्या जायच्या. त्यामुळे हा दरवाजा महत्त्वाचा. त्याला गणेश दरवाजा आणि शेजारी गणपतीचं मंदिर उभं केलं म्हणून गणेश दरवाजा नाव पडलं. जो आधी वाचना केला आहे त्याच्यामध्ये हा दरवाजा पहिला वाचला शनिवारवाड्याच्या याच्यामध्ये. दुसरी गोष्ट तिथमध्ये ज्या विटा दिसतात छोट्या, ओके, किंवा तिथं बघा राईट साईड, म्हणजे त्या पाण्याचा फ्लो मेंटेन राहतो. हे हा काटेकोरपणा दिसतो. म्हणजे मध्ययुगीन पाण्याचं व्यवस्थापन प्रोग्राम अरेंज केला होता. हां, गुजरातचा प्रश्न असतो, काका मला वाचवा आणि हे सगळं ऐकू येतं का शनिवार वाड्यात. आणि हे नंतर ब्रिटिशांनी उठवलेल्या आवया आहेत आणि गोष्टी होत्या. मजा अशी आली की हे इंटरनल पॉलिटिक्स आहे. बरं, घरातलं पॉलिटिक्स आहे, बाहेरचं नाहीच आहे. राघोबा दादा पेशवे यांना पेशवेपदाची गाडी आली. तो त्याच्यावरनं घरचा माळ हे सगळं पुढे घरचा माळ होणं याच्यामध्ये गोष्टी आपल्याला हाच तो नारायण दरवाजा जिथे अशी आख्यायिका आहे की अजूनही रात्री आवाज येतो, काका मला वाचवा. माझ्यासोबत आहे योगेश. योगेश, कसा आहे हेरिटेज वॉक टू शनिवार वाडा? आणि सर्व इतिहासाची माहिती इथं मिळत असल्यामुळे खूप बरं होतं. कुठल्या नवीन गोष्टी कळाल्या? हे नारायण दरवाजाची मिस्ट्री होती ती आज कळाली. कुठली मिस्ट्री ऐकली होती तू? काका मला वाचवा. काय काय त्याच्यात खरं आहे? मग सर्व अफवा आहेत असं त्यांनी सांगितलं. आता त्यामुळे माहिती झाली की असं काही घडलंच नाहीये. घडलंच नाही. ओके, चला बघूया. नाव वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द एंड. हजारी कारंजं आपण बघतोय. त्यातून 1000 कारंजं यायचे म्हणून हजारी कारंजं असं म्हणतात त्याला, असे आमचे गाईड म्हणतात. बघूया, खूप इंटरेस्टिंग आहे ह्याची हिस्ट्रीचा इतिहास.
मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं श्रीराम टूर्स आणि ट्रेक्सला आज सक्सेसफुली 2 वर्ष कंप्लीट झालेत आणि त्या निमित्ताने ही हेरिटेज वॉक त्यांनी ऑर्गनाईज केलेली आहे. आणि माझ्यासोबत केतकी जोशी मॅडम आहेत. शी इज अ फाउंडर ऑफ श्रीराम टूर्स अँड ट्रेक. मी याच्या आधी पण खूप सारे ट्रेक्स त्यांच्यासोबत केलेत. माझा स्वतःचा खूप चांगला अनुभव आहे आणि त्याच निमित्ताने त्या आपल्या व्ह्युअर्सना काही सांगू इच्छित आहेत. सो मॅम काय म्हणाल, ही 2 वर्षाची जर्नी कशी होती? येस, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर. आणि खरंच म्हणजे सुरुवात आम्ही ज्यापासून केली तोपर्यंत तेव्हा आम्ही एक छोटंसं रोपटं पेरलं असं म्हणू शकतो, पण त्याचा आज वटवृक्ष होऊ पाहतोय. आणि त्याच्या मागेच काही जर कारण असेल तर तुमच्यासारखी जी मंडळी ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, आम्हाला मोठं करत म्हणजे की आमच्या सुरुवातीपासून आमच्या जर्नी ते सोबत आहेत, अशा सगळ्यांना म्हणजे की खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे आज आम्ही इथं आहोत आणि खरं जनता जनार्दन आहे म्हणून आम्ही आहोत, म्हणून त्यांच्यासाठी आम्ही एक छोटंसं हे हेरिटेज वॉक ठेवला शनिवार वेळेला. आणि असंच आम्ही नवीन उपक्रम करण्यासाठी म्हणजे उत्सुक आहोत. तर तुम्ही असाच रिस्पॉन्स द्या. आम्ही नवीन तुमच्यासाठी असेच नवीन उपक्रम. नक्की तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि बाय द वे लेट मी टेल यू, दिस व्लॉग इज नॉट ॲट ऑल स्पॉन्सर्ड. माझं त्यांच्यासोबतचं असलेलं बॉन्डिंग हे मला इन्सिस्ट करत होतं की आय शुड ऑल्सो इन्क्लूड मॅम इन दिस व्लॉग बिकॉज I scheduled specifically this entire vlog and this content for you, for our viewers, so that they'll come to know what Shriram Tours and Trek is all about. They also have a vibrant Instagram account. Do check. I have kept the link here in the description. याच गोष्टींवरती याच मेसेजने आम्ही हा व्लॉग इथेच एंड करतो. मॅडम पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, पुढच्या ट्रेकच्या. तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.